नमस्कार सर्वांना. पावसाळा सुरू झाला की निसर्गात छान हिरवळ नटते आणि गरमागरम चहा भजी खाण्याचा बेत रोजच ठरतो. पण या सुंदर पावसाळ्यासोबतच घरी एक मोठी समस्या सुरू होते. ती म्हणजे डास, माशा, पावसाळी किडे आणि उंदीर यांचा वाढता प्रादुर्भाव. पावसाळ्यात हवेतील दमटपणा आणि ओलसरपणामुळे कीटक आणि जीवाणूंची पैदास अतिशय वेगाने होते. कचरा किंवा साचलेल्या पाण्यामुळे डास आणि माशा वाढतात, तर पावसाच्या भीतीने उंदीर आडोशासाठी आपल्या घरात प्रवेश करतात. बाजारात मिळणारे रासायनिक स्प्रे, कॉईल किंवा विषारी औषध मुलांच्या आणि कुटुंबाचे आरोग्यासाठी अत्यंत घातक ठरू शकतात. म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये आपण घरातून या सर्व कीटक आणि उंदरांना न मारता कायमचे पळून लावण्यासाठी तब्बल 32 सोपे, मध्यम स्वरूपाचे आणि प्रभावी उपाय पाहणार आहोत. चला तर मग हे उपाय पाहूया. टिप नंबर 1. कडुलिंबाच्या तेलात 5 ते 6 भीमसेनी कापूर बारीक करून मिक्स करा. रोज संध्याकाळी या तेलाचा दिवा लावा किंवा ऑल आउटच्या रिकाम्या रिफिलमध्ये भरून मशीन चालू करा. कडुलिंबाच्या नैसर्गिक वासाने घरातील सर्व डास त्वरित पळून जातील. टिप नंबर 2. डासांसाठी लसूण आणि पाण्याचा स्प्रे. 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या चांगल्या ठेचून 1 ग्लास पाण्यात 7 मिनिटे उकळून घ्या. पाणी थंड झाल्यावर गाळून स्प्रे बॉटलमध्ये भरा. खिडक्यांच्या चौकटीवर आणि पडद्यामागे स्प्रे करा. लसणाच्या उग्र वासाने डास आत येणार नाहीत. टिप नंबर 3. पोळ्यांच्या जाळ्यांसाठी लिंबू आणि पाणी स्प्रे. पाण्यात लिंबाचा रस आणि थोडे डिटर्जंट किंवा लिक्विड सोप मिक्स करून कोपऱ्यात स्प्रे करा. ह्यामुळे पावसाळ्यात कोळी, जाळी विणत नाहीत आणि कोपऱ्यातील इतर कीटक दूर राहतील. टिप नंबर 4. उंदरांसाठी तेजपत्ता जाळणे. रात्रीच्या वेळेस स्वयंपाकघर आवरल्यावर 2 ते 3 तमालपत्र तेजपत्ता एका भांड्यात जाळून या विशिष्ट वासामुळे उंदीर स्वयंपाकघरात येण्याचे पूर्णपणे टाळतात. टिप नंबर 5. माशांसाठी खडे मीठ आणि लिंबाचा पोछा. रोज घरात फरशी पुसताना पाण्यात फिनाईलऐवजी 2 मोठे चमचे खडे मीठ, समुद्री मीठ आणि 1 लिंबाचा रस टाका. मिठाच्या पाण्यामुळे आणि लिंबाच्या सुगंधामुळे माशा फरशीवर अजिबात बसत नाहीत. टिप नंबर 6. माशांसाठी लवंग आणि लिंबाचा उपाय. 1 ताजे लिंबू मधोमध कापून त्याचा 2 भागांवर 8 ते 10 लवंगा उभ्या टोचून घ्या. हे लिंबू डायनिंग टेबलवर किंवा किचन ओट्यावर ठेवा. लवंग आणि लिंबाच्या संयुक्त वासाने माशा त्या जागेवरून लगेच पळ काढतात. टिप नंबर 8. उंदरांसाठी कांदा आणि लसणाची पेस्ट. 1 कांदा आणि 5 लसणाच्या पाकळ्या पाणी न टाकता मिक्सरला बारीक करा. ही पेस्ट कापसावर लावून उंदरांच्या बिळाजवळ ठेवा. कांदा लसणाच्या तिखट वासामुळे उंदीर कायमचे दूर राहतात. टिप नंबर 8. उंदरांसाठी फिटकरी तुरटी पावडर. तुरटीची पावडर पाण्यात मिक्स करून उंदीर येण्याच्या जागेवर किंवा बिळाच्या तोंडावर स्प्रे करा. तुरटीचा कडवटपणा उंदरांना अजिबात आवडत नसल्याने ते लांब राहतात. टिप नंबर 9. माशांसाठी तुळशीच्या पानांचा स्प्रे. तुळशीची 10 ते 15 पाने पाण्यात उकळून ते पाणी गाळून स्प्रे बॉटलमध्ये भरा. हे पाणी किचनमध्ये स्प्रे केल्याने माशांचा प्रादुर्भाव पूर्णपणे कमी होतो आणि घर जंतुमुक्त होते. टिप नंबर 10. डासांसाठी लवंग तेलाचा वापर. खोबरेल तेलात किंवा पाण्यात लवंग तेलाचे काही थेंब मिक्स करून घराच्या कोपऱ्यात स्प्रे करा. लवंगाच्या तीव्र वासामुळे डास त्या खोलीत किंवा बेडच्या आसपास अजिबात थांबत नाही. टिप नंबर 11. पावसाळी किड्यांसाठी लाईट ट्रॅप पद्धत. रात्री लाईटचे पंखांचे किडे आल्यास घरातील सर्व लाईट्स बंद करा आणि खिडकी बाहेरचा एक दिवा चालू ठेवा किंवा खोलीत एका डब्यात पाणी भरून त्यावर मोबाईलची टॉर्च चालू ठेवा. सर्व किडे प्रकाशाच्या मोहाने पाण्यात पडतील. टिप नंबर 12. पुदिन्याचे तेल वापरा. कापसावर 4 ते 5 थेंब पुदिन्याचे तेल टाकून घराच्या कोपऱ्यात ठेवा. त्याचा वास उंदरांना व अनेक किड्यांना आवडत नाही.
टिप नंबर 13. कापूर जाळा किंवा ठेवा. कापुराचा सुगंध काही कीटकांना दूर ठेवण्यास मदत करतो. टिप नंबर 14. कडुनिंबाची पाने ठेवा. स्वयंपाकघर, कपाट आणि स्टोअर रूममध्ये कडुनिंबाची पाने ठेवल्यास काही किड्यांचे प्रमाण कमी होण्यास मदत होते. टिप नंबर 15. विनेगरने फरशी पुसा. आठवड्यातून 2-3 वेळा पाण्यात थोडे विनेगर मिसळून फरशी स्वच्छ करा. टिप नंबर 16. दार खिडक्यांतील फटी बंद करा. उंदीर आणि बारीक किडे आत येण्याचे मार्ग कमी होतात. टिप नंबर 17. रात्री उष्टे अन्न बाहेर ठेवू नका. अन्नामुळे उंदीर आणि झुरळे आकर्षित होतात. टिप नंबर 18. कचरा रोज बाहेर टाका. ओला कचरा घरात जास्त वेळ ठेवू नका. टिप नंबर 19. सिंक कोरडे ठेवा. झुरळे आणि काही किड्यांना ओलावा आवडतो. टिप नंबर 20. धान्य हवाबंद डब्यात ठेवा. त्यामुळे धान्यात किडे होण्याची शक्यता कमी होते. टिप नंबर 21. घरातील ओलावा कमी ठेवा. गळती, साचलेले पाणी किंवा दमट कोपरे स्वच्छ ठेवा. टिप नंबर 22. बेकिंग सोडा व साखर मिश्रण काही प्रकारच्या कीटकांसाठी लोक वापरत असलेला घरगुती उपाय. टिप नंबर 23. लहान मुले व पाळीव प्राण्यांपासून दूर ठेवा. टिप नंबर 24. लिंबाच्या साली वापरा. काही ठिकाणी लिंबाच्या सालीचा वास कीटक कमी आकर्षित करतो. टिप नंबर 25. लसूण स्प्रे. लसूण पाण्यात उकळून गाळा आणि काही भागात फवारा. टिप नंबर 26. खिडक्यांना जाळी लावा. डास, माशा आणि इतर उडणारे किडे घरात येण्याचे प्रमाण कमी होतात. टिप नंबर 27. बाथरूम व ड्रेनेज नियमित स्वच्छ करा. ड्रेनमध्ये येणाऱ्या किड्यांवर नियंत्रण ठेवण्यास मदत होते. टिप नंबर 28. बागेतील गवत व झुडपे वेळेवर कापा. घराजवळ किड्यांचा आश्रय कमी होतो. टिप नंबर 29. जुने कागद व कुठे साचू देऊ नका. अनेक कीटक अशा ठिकाणी लपतात. टिप नंबर 30. कपाटे व स्टोअरूम हवेशीर ठेवा. दमटपणा कमी झाल्यास किडे कमी होऊ शकतात. टिप नंबर 31. रात्री बाहेरील दिवे गरज नसतील तर बंद ठेवा. प्रकाशामुळे काही उडणारे कीटक आकर्षित होतात. टिप नंबर 32. उंदरांची विष्ठा, कुरतडल्याच्या खुणा किंवा मोठा प्रादुर्भाव दिसल्यास फक्त घरगुती उपायांवर अवलंबून न राहता योग्य ट्रॅप किंवा व्यावसायिक कीटक नियंत्रण सेवेची मदत घ्या. तर मित्रमैत्रिणींनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर करायला